महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात सातारा जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात महायुतीने आपला झेंडा फडकवला। दरम्यान विद्यमान आमदारांनी विजयी मिरवणुका काढत जल्लोषही केला। आता निवडून आलेल्या सर्व आमदारांनी जिल्ह्यातील प्रश्नांबाबत योग्य ती पावले उचलावी याबद्दलच्या अपेक्षा सातारकर व्यक्त करतायत। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार, मूलभूत सुविधा यांसारख्या प्रश्नांवर नागरिकांनी आपले मते मांडली आहेत। याबाबत सातारकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी। सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीची एक हाती सत्ता आलेली आपल्याला पाहायला मिळते। 8च्या 8 आमदार आहेत ते महायुतीचे साताऱ्यामध्ये आले आहेत। त्याच आमदारांकडून सातारा जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण जाणून घेणार। आपल्यासोबत सातारकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय वाटतंय आता जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? सर्वप्रथम मी माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत करतो। सातारा जिल्ह्याचा ज्या पद्धतीने महाराज साहेबांनी सुरुवातीपासून जे काही चांगल्या कामाच्या बाबतीत लक्ष दिलेलं आहे, तसंच आता ज्या पद्धतीनं ते प्रचंड बहुमतांनी निवडून आले आहेत, तसंच सातारा विकास प्रचंड बहुमतांनी त्यांनी करावा ही आम्हाला अपेक्षा आहे। जसं असेल तरुण वर्गांत आता बघायला गेलं तर तरुण वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात कामासाठी सातारा जिल्ह्याच्या बाहेर जात आहे। तर साताऱ्यामध्ये जास्तीत जास्त MIDC कशा येतील आणि साताराचा विकास कसा होईल याकडे महाराज साहेबांनी लक्ष दिलं तर फार बरं होईल। आणि मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की साताराच्या विकासासाठी ते 100% काम करतील आणि मंत्री म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो। तुला काय वाटते तुझ्या मतदारसंघामध्ये नक्की कोणत्या अशा ज्या समस्या आहेत त्या आता तू आमदार जे निवडून आले त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा करतो? सर्वप्रथम महाराज साहेबांना जेवढं सातारकरांनी प्रेम दिलेलं आहे त्या पद्धतीनं सातारचा विकास झाला पाहिजे। येणाऱ्या तरुण वर्गासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे। औद्योगिक वसाहत ज्या आहेत त्यामध्ये येणाऱ्या कंपन्या असतील, वाढणारा रोजगार असेल, याकडे महाराज साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे। त्याच पद्धतीनं जो सातारमध्ये जो वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतोय, येणाऱ्या तरुण वर्गासाठी जो विकासाचा प्रश्न आहे त्याकडे महाराज साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे। आणि बाकी त्यांना मी भावी मंत्रिपदाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा करतो। नक्कीच रोजगार असेल किंवा जे मूलभूत सुविधा असतील त्या समस्या सोडून अशा काही वेगळ्या समस्या आहेत का त्या तुमच्या आमदारांकडून तुम्हाला सांगायचे त्या आमदारांना आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे, त्या समस्याचं निवारण झालं पाहिजे असं काय वाटतंय? आता जे त्रिशंकू भाग आपला होता तो नगरपालिकेत आलेला आहे, तर तिथं प्रगती एवढी नव्हती। तिथं ते जास्त प्रमाणात प्रगती करावी, तिथला विकास करावा हे महत्त्वाचं ते त्यांनी केलं पाहिजे। तसंच मतदारसंघातील आपल्या मतदारसंघासहित आपल्या पूर्ण सातारा जिल्ह्याचा विकास करावा हीच आमच्याकडून अपेक्षा जास्त। आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत, तुम्ही शेतकरी वाटतंय मला। एकूणच संपूर्ण जे महायुती सरकार आलेलं आहे किंवा जे सातारा जिल्ह्यातले आमदार आले 8च्या 8 निवडून महायुतीची एक हाती सत्ता सातारा जिल्ह्यामध्ये आलेली आहे, अपेक्षा काय ते शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? काय अपेक्षा आहे तुमच्या आणि काय अपेक्षा पूर्ण कराव्यात? काय आमदार साहेबांना प्रथम शुभेच्छा देतो। त्यांना हे मिळावं, मंत्रिपद मिळावं ही अपेक्षा करतो। आणि सातारा भागात ऊसाचं प्रमाण जास्त आहे आणि साहेबांनी ऊस शेतकऱ्यांचे वेळेत न्यावे आणि दर चांगला मिळावा ही एवढी अपेक्षा आहे। आणि मालालाही हमीभाव मिळावा एवढी अपेक्षा आहे। नक्कीच एकूणच पाहायचं झालं तर सातारा जिल्ह्यातील जे युवक असतील किंवा जे शेतकरी असतील त्यांच्याकडून आमदारांसाठी औद्योगिक वसाहत असेल किंवा शेतकऱ्यांचे जे पीक आहे त्याला हमीभाव मिळावा अशा अपेक्षा इथे सातारकर व्यक्त करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओमकार सोनावले, न्यूज अनकट, सातारा।